नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात महाअष्टमी विशेष नैवेद्यासाठी किंवा कन्यापूजनच्या प्रसादासाठी मस्त रसरशीत रव्याचा हलवा कसा बनवायचा. कन्यापूजनसाठी जरी बनवणार असाल फक्त 1 वाटी रव्यापासून पुरेसा हा प्रसाद बनवून तयार होईल. कमी तुपाचा वापर करून सुद्धा मस्त दाणेदार आणि रसरशीत हा प्रसाद बनवून तयार होतो. हा हलवा मस्त दाणेदार होण्यासाठी फक्त 1 चमचा यामध्ये खास गोष्ट वापरलेली आहे. त्यामुळे हलव्याला बाइंडिंग सुद्धा खूप छान येतं, रंग सुद्धा खूप छान येतो आणि मस्त दाणेदार बनतो. चला तर मग रेसिपी पाहूया. तर त्यासाठी 1 वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. आपल्या घरी जी आमटीसाठी वाटी असते ना, त्यानेच मी रवा मोजून घेतलेला आहे. आता यासाठी रवा आपल्याला शक्यतो बारीकच वापरायचा आहे. बारीक रवा नसेल तर उपम्याचा रवा 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. रवा आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे, पण त्या अगोदर थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप करून घेऊयात. तर इथे मी 7 ते 8 बदाम, 7 ते 8 काजू घेतलेले आहेत. 1 चमचाभर पिस्त्याचे काप आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत. तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स यासाठी वापरू शकता. याचे काप सुद्धा करून घेऊ शकता किंवा मिक्सरलाच मोठं मोठं वाटून घेऊ शकता. हा हलवा बनवताना कमी तुपाचा वापर केलेला आहे. कमी तुपामध्ये सुद्धा मस्त रसरशीत आणि अतिशय चविष्ट हा बनवून तयार होईल. कन्यापूजनसाठी 9 कन्यांचं जरी पूजन करणार असाल तरी सुद्धा हा हलवा अगदी व्यवस्थित पुरेल. हा हलवा तर अतिशय पौष्टिक आहे, कारण यामध्ये सुकामेवा आहे, तूप आहे आणि चवीला तर इतका छान बनतो की लहान मुलं सुद्धा किंवा मुली सुद्धा खूप आवडीने खातील. सुक्यामेव्याचे काप करून घेतलेले आहेत. एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आळलेलं तूप घेतलेलं आहे. यातलं 1 चमचाभर तूप सुरुवातीला कढईमध्ये काढून घेतलं. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके फ्राय करून घ्यायचे. तर सुरुवातीला काजू, बदाम आणि पिस्ता यामध्ये घेतलेला आहे. मंद आचेवरच हलकासा रंग बदलेपर्यंत म्हणजे काही सेकंदच आपल्याला हे परतून घ्यायचंय. हलकासा रंग बदलू लागल्यानंतर लगेचच यामध्ये मनुके घेतले. मनुके तुपामध्ये फ्राय करून घेताना ते थोडेसे फुलले जातात. आता गॅस बंद केलेला आहे आणि हे ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी तूप आपल्याला लागणार आहे. आता रवा सुद्धा या तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे, पण त्या अगोदर एक तयारी आपल्याला करून ठेवावी लागेल. एका भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये 1 वाटी साखर घ्यायची. ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतली. आता यामध्ये त्याच वाटीने 3.5 वाटी पाणी घ्यायचंय. रव्याचा आपण हलवा बनवतोय, थोडासा तो रसरशीत किंवा सैलसर असतो, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं. 1 वाटी रव्यासाठी 3.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता यामध्येच थोडंसं केशर घेतलं आणि 1 छोटा चमचा वेलची पूड घेतलेली आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे, पण याचा गॅस अजून ऑन केलेला नाही. यातली साखर आपल्याला कधी वितळून घ्यायची हे मी पुढे सांगेनच. सुकामेवा परतून घेतल्यानंतर उरलेलं जे तूप होतं यामध्ये आता वाटीतलं 2 ते 3 चमचे तूप ऍड केलेलं आहे. थोडंसं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे. तूप घातल्यानंतर लगेचच यामध्ये रवा घालायचा नाही. तूप चांगलं गरम करून घ्यायचं. पाण्यामध्ये साखर मिक्स करून घेतलेली आहे. ही तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची. आता तूप चांगलं गरम झालेलं आहे की नाही हे कसं समजायचं. चिमूटभर रवा या तुपामध्ये टाकला, लगेचच फेसाळतोय, म्हणजे तूप चांगलं गरम झालेलं आहे. लगेचच यामध्ये रवा ऍड केला. गरम तुपामध्ये जर रवा घेतला तर असा फेसाळला जातो आणि त्यामुळे बनणारा हलवा सुद्धा 100% दाणेदार बनतो. आता रवा आपल्याला 7 ते 8 मिनिटे मंद आचेवर चांगला भाजून घ्यायचे. रवा जितका चांगला भाजला जाईल ना, हलवा सुद्धा तितकाच चवीला छान बनतो. 7 ते 8 मिनिटानंतर उरलेलं सगळं तूप यामध्ये आता ऍड केलेलं आहे. पुन्हा मंद आचेवरच 5 ते 6 मिनिटे परतून घ्यायचे. यामध्ये जे घातलेलं तूप आहे ना, हा रवा भाजल्यानंतर हे तूप रिलीज करतो. ज्यावेळी या रव्यामधून तूप रिलीज व्हायला सुरुवात होईल ना, त्याच वेळी रवा आपला चांगला भाजला गेलेला आहे असं समजायचं. उरलेलं तूप यामध्ये ऍड केल्यानंतर हे जे साखर आणि पाण्याचं मिश्रण ठेवलेलं आहे ते सुद्धा गरम करायला ठेवायचं. म्हणजे 5 ते 6 मिनिटे रवा व्यवस्थित भाजेपर्यंत पाणी सुद्धा ते चांगलं गरम होईल. गरम गरम ते पाणीच आपल्याला रव्यामध्ये ऍड करायचंय. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रव्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. या स्टेजला यामध्ये आपल्याला 1 चमचा गव्हाचं पीठ घालायचंय. यामुळे हलव्याला बाइंडिंग खूप चांगलं येतं, रंग सुद्धा खूप चांगला येतो आणि हलवा आणखी दाणेदार व्हायला खूप मदत होते. पीठ घातल्यानंतर फक्त 2 मिनिटे हे हलवून घेतलेलं आहे. गरम गरम रव्यामध्ये पीठ भाजायला अजिबात वेळ लागत नाही. तर हे पहा, रवा भाजून झालेला आहे. तूप सुद्धा सोडायला सुरुवात केलेली आहे. तर एकूण 12 ते 13 मिनिटाचा वेळ यासाठी लागलेला आहे. हे पाणी सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. साखर सुद्धा वितळलेली आहे. आता हे गरम असलेलं पाणी गरम रव्यामध्ये अगदी थोडं थोडं घ्यायचंय. हे गरम पाणी रव्यामध्ये घेताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण दोन्ही गोष्टी गरम आहेत. लगेचच याची भरपूर वाफ तयार होते. त्यामुळे गॅस पासून थोडंसं लांब उभा राहूनच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
थोडं थोडं पाणी घालत हलवत राहायचं, म्हणजे यामध्ये रव्याच्या अजिबात गुठळ्या किंवा छोट्या छोट्या गाठी होत नाहीत. सगळं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित हलवून घेतलं. रवा आपण चांगला तुपामध्ये परतून घेतलेला आहे, त्यामुळे 1 मिनिटातच हा हलवा दाटसर व्हायला सुरुवात होते आणि तूप सुद्धा सुटलं जातं. मंद आचेवरच तूप अगदी व्यवस्थित सुटेपर्यंत हलवा हलवत राहायचं. या वेळेमध्ये फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट सुद्धा ऍड करायचे. या हलव्याच्या वरच्या बाजूनी जोपर्यंत तूप सुटत नाही किंवा यातलं तूप रिलीज होत नाही तोपर्यंत मंद आचेवरच सतत हलवत हा हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि हे पहा, जवळजवळ 3 ते 4 मिनिटे मी हे हलवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. कढईला हलवा चिकटून राहत नाही याचा एक गोळा बनायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये उलथाना असं उभं करून ठेवलं तर ते पडत नाही, म्हणजे हलवा व्यवस्थित शिजलेला आहे. कन्सिस्टन्सी सुद्धा परफेक्ट आलेली आहे. आणि हे पहा, हलव्याच्या कडेकडेने सुद्धा तूप आता रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे. हवं तर यावरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे वाफ सुद्धा काढून घेऊ शकता. आणि हे पहा, मस्त रसरशीत असा हा हलवा बनवून तयार झालेला आहे. यामध्ये आपण फक्त 1 चमचा गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता त्यामुळे याला बाइंडिंग सुद्धा खूप छान आलेलं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी 1 चमचा बेसन सुद्धा वापरू शकता. बेसन जर वापरणार असाल तर ते सुद्धा व्यवस्थित तुपामध्ये परतून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण बेसनचा कच्चा फ्लेवर जर तसाच राहिला तर हलव्याची चव बिघडू शकते. रवा तुपामध्ये परतून घेताना सुद्धा शक्यतो जाड तळाची कढई वापरायची. सतत हलवत मंद आचेवरच रंग बदलेपर्यंत किंवा तूप रिलीज होईपर्यंत रवा चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे सगळा रवा एकसारखा भाजला जातो. एकदा रव्यामध्ये तूप मुरलं आणि रिलीज व्हायला सुरुवात झाली ना की साखरेचं जे गरम गरम पाणी असतं ते सुद्धा व्यवस्थित यामध्ये मुरलं जातं आणि त्यामुळे मग हलवा सुद्धा चवीला अतिशय छान बनतो. कन्यापूजनासाठी प्रसादासाठी जरी बनवणार असाल तरी सुद्धा हे 1 वाटी रव्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. पुरेसा हलवा बनून तयार होतो. तर नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.